तुम्ही कधी बारीक साबुदाण्यांची खिचडी खाल्ली आहे का? तर यांना खूप छान लागते. हे असे बारीक साबुदाणे असतात. मोठ्या साबुदाण्यापेक्षा ना ही चावायला लवकर चावली जाते आणि टेस्टला पण खूप छान लागते आणि लगेच भिजूनही होते. तर मी 4 तासापूर्वी भिजत ठेवलेली. थोडंसं पाणी ठेवायचं वरती आणि भिजत ठेवायची आणि मस्त अशी सुटसुटीत भिजलेली आहे. तर मग एका कढईमध्ये मी तूप घेतलं. तुपामध्ये खिचडी केली ना खूप छान लागते. थोडंच तूप घ्यायचं. जर तेलात करत असाल तरी थोडंच तेल घ्यायचं, कारण की ना मग ते जास्त तेलकट नाही होत. त्याच्यात जरा जिरं टाकलं. जिरं मस्त तडतडलं की त्याच्यामध्ये ना मी जो भिजवलेला साबुदाणा होता बारीक तो टाकला आणि शेंगदाण्याचा कूट बनवलेला त्याच्यातच मी मिरची वाटून टाकली. शेंगदाणे भाजले आणि कूट करतानाच त्याच्यात मिरचीसुद्धा टाकल्याने ती पण वाटली आणि ते वाटण ह्याच्यात टाकलं. चिरून मिरची टाकण्यापेक्षा आहे ना शेंगदाण्याच्या कूटात जर तुम्ही वाटली ना खूप छान लागते आणि पूर्ण खिचडीला साबुदाण्याला आहे ना तर मिरचीचा फ्लेवर लागतो. आणि 5 मिनटं मी बारीक गॅसवरती झाकण ठेवून वाफवली. त्याच्यानंतर आपली सुंदर अशी खिचडी तयार झाली आहे. तर नेक्स्ट टाईम तुम्ही देखील ना बारीक साबुदाण्याची खिचडी एकदा नक्की ट्राय करा आणि मिरची चिरून टाकण्यापेक्षा ना शेंगदाण्याच्या कुटामध्येच बारीक करून टाका. खूप छान लागते. मस्त अशी वरतून ताजी कोथिंबीर टाकली